नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला होता। त्याची साल काढून बघा अशा पातळ एकदम काप करून घेतलेले अशा पद्धतीत पातळ घ्यायचे, जास्त जाड घ्यायचे नाहीत। तुम्हाला जर एकदम असं कुरकुरीत वगैरे असं पाहिजे असेल का नाही क्रिस्पी, तर असे पातळ काप करायचे बघा। आणि ह्यांना काय केलेलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून परत मी पाण्यातच ठेवलेलं आहे। बनवायच्या टायमाला काय करायचं, पाणी ह्याचं सगळं काढून घ्यायचं। एक वाडगं घेतलेलं आहे आणि 1 चमचा फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अशा आकाराचा चमचा आहे। वाटीने घेतलं तर 1 वाटी जरी घेतली तर चालेल, म्हणजे जसं तुम्हाला कमी जास्त पाहिजे त्या प्रकारे फक्त घ्यायचं। आणि ह्याच्यात फक्त आपल्याला 1च चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचे। आणि जर तुम्हाला चण्याच्या डाळीचं पीठ जर टाकायचं नसेल ना ह्याच्यामध्ये, तर कॉर्नफ्लॉवर टाकला तरी चालू शकते, नाहीतर 1 चमचा मैदा टाकला तरी पण चालेल। त्यात टाकायचे बघा आपल्याला ओवा, हातावर चांगला असं चोळायचा आणि मग टाकायचा। त्यात छोटा 1 चमचा जिरे आणि धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला मिरची पूड, फक्त मिरची पूड आहे। त्यात टाकायचं आपल्याला हळद, टाकायचे कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचे। एकदम पण पाणी वतायचं नाही, थोडं थोडं वतायचे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे, जास्त पातळ नको आहे। जसं आपण बेसन पिठाचं वगैरे करतो ना तशा पद्धतीत नाही। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, जे आपलं तांदळाचं पीठ असतं ना ते बारीक पाहिजे बरं का। कधी कधी असं थोडंसं मोठं वगैरे असेल तर नाही, बारीक पाहिजे। त्यासाठी तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा आपलं ह्याचं पीठ टाकलेलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता त्यात टाकायचं आपल्याला खायचा सोडा, एकदम थोडासा टाकायचा, 1 चिमूटभर टाकायचा। त्याच्यावर टाकूया आपण थोडंसं एकदम पाणी आणि मिक्स करून घेऊया। जेवढं होता होईल एवढं कधी पण असं फेटून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर बघा मी असं चांगलं फेटून घेतलेलं आहे। आणि अगोदरसुद्धा आपण जेव्हा पाणी टाकून कालवतो ना तेव्हासुद्धा जेवढं होता होईल एवढं असं फेटून घ्यायचं। असं टोपा बिपात करायचं, म्हणजे चांगलं आपल्याला असं हलवता येतं। आता ह्यात टाकायचं आपल्याला एकदम कडक गरम तेल 1 चमचा। आता या चमच्यानंच मी मिक्स करून घेते। तेल टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे बटाटे बघा मी नितळून घेतलेले आहेत, अशा पद्धतीत ते पातळ आहेत। असं बुडवून घ्यायचं। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण सोडून घेऊया ह्याच्यामध्ये। गॅस आहे मीडियम, तो का अशा पद्धतीमध्ये सोडायचं। आपण काय करतो माहिती आहे का, हमेशा चण्याच्या डाळीच्या पिठाचे करतो, मुगाच्या डाळीच्या पिठाचे करतो, तर तुम्ही एकदा तांदळाच्या पिठाचे करून बघा। चवीला पण छान लागतात, मस्त लागतात एकदम। गॅस आहे मीडियम। आता मी एवढेच फ्राय करून घेते। आणि एकदम बघा हे काय करायचं माहिती आहे का, क्रिस्पी एकदम तळून घ्यायचे, म्हणजे चांगले फ्राय करून घ्यायचे। गॅस मीडियमच ठेवायचा, बारीक वगैरे करायचं नाही। तेल चांगलं आपलं कडक गरम पाहिजे। मस्त असे बघा फ्राय झालेले ते, कलर बी छान आलेला आहे असा। काढून घेऊया आपण। आणि काढून बघा तर मी ह्याच्यात घेते, तुम्हाला हमेशा दाखवते बघा, अशी प्लेट घेते आणि चाळून घेते। आता तुमचा एक प्रश्न असेल, तेलकट होतात का? बिलकुल नाही बघा, ते तुमच्या समोरच काढते आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते। मस्त असे टमटमीत फुलतात बघा। हे बघा तेलकट वगैरे होत नाही आहेत। हे बघा किती टमटमीत एकदम फुगलेले सगळे। हे बघा एकदम आतपर्यंत असे होतात बघा, छान होतं। जर तुम्हाला सोडा नाही टाकायचा तरी नाही टाकला तरी चालेल, एकदम साधारणसा थोडासा टाकला तर चालू शकते, जास्त नाही टाकला तरी चालेल। फक्त एवढंच की मीडियम गॅसवर ह्याला किंवा फास्ट गॅसवर हलकंसं तेल चांगलं सगळं, म्हणजे धूर निघास्तवर गरम करू नका, माझं जरा जास्तच गरम झालं होतं। आणि फ्राय करून घ्यायचे। मस्त असे बघा झालेले आहेत। अशाच पद्धतीत मी दुसरे करून घेते राहिलेले। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।